वाल्मिक कराड याच्या खंडणी प्रकरणानं चर्चेत असलेल्या मसाजोगच्या अहवादा पवन ऊर्जा प्रकल्प कंपनीतील एका कामगाराचा संशयास्पद मृत्यू झालाय। केजमधील रस्त्यावर त्याचा मृतदेह आढळल्यानं उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली। वाल्मिक याच्या खंडणी प्रकरणाची चौकशी सुरू असताना आणि संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासानं वेग घेतलेला असताना अहवादाच्या कामगाराचा संशयास्पद मृत्यू झाल्यानं मस्साजोग, पंचक्रोशीसह केज तालुक्यात खळबळ उडाली। केज तालुक्यातील मसाजोग गावात अहवादा पवन ऊर्जा कंपनीचा प्रकल्प सुरू आहे, परंतु या प्रकल्पाकडे वाल्मिक आणि त्याची टोळी खंडणी मागत असल्याचा आरोप झाला। पुढे तेच प्रकरण अगदी संतोष देशमुख यांच्या खुनापर्यंत गेलं। देशमुख यांच्या हत्येनं संपूर्ण राज्यात अहवादा कंपनीबद्दल चर्चा सुरू झाली। वाल्मिक कराड आणि त्यांच्या संपूर्ण टोळीची खंडणी आणि खून प्रकरणात चौकशी होत असताना अहवादा कारखान्यातील कामगाराचा संशयास्पद मृत्यू झाल्यानं विविध प्रश्न हे विचारले जात आहेत। पंजाबमधील रहिवासी अहवादा कंपनीत काम करत होता। पंजाब राज्यातील हा कामगार केज तालुक्यातील मस्साजोग येथील अहवादा एनर्जी या पवन ऊर्जा कंपनीत मजूर म्हणून काम करत होता। त्याचं नाव रचपाल हमीद मसीह असून तो पंजाब राज्यातील गुरुदासपूर येथील रहिवासी प्रीमियर हेवी लिफ्ट असं नाव असलेल्या कंत्राटदाराकडे तो काम करत होता। केज शहरातील केज अंबेजोगाई रोडवर असलेल्या बारसमोर त्याचा मृतदेह रस्त्यावर पडला असल्यानं आढळून आलं। शवविच्छेदन अहवालात मृत्यूचं कारण स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांच्या तपासाला अधिक वेग येणार आहे। केज पोलिसांनी कामगाराचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतला। या प्रकरणाचा तपास केज पोलीस करत आहेत। शवविच्छेदन अहवालात मृत्यूचं कारण स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांच्या तपासाला अधिक वेग येईल। तत्पूर्वी कामगाराच्या कुटुंबियांना त्याच्या मृत्यूबद्दल कळवण्यात आलं असून शवविच्छेदनाबद्दल ही माहिती देण्यात आली।